छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमदार बच्चू कडू यांचा आज आक्रोश मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रभरातून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि प्रहारचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने संभाजीनगरला पोहोचलेले। काही तासातच ही संख्या लाखोंच्या संख्येने होणार आहे। आमदार बच्चू कडू आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। तो काय मागण्या घेऊन आज तुम्ही तिथे धडकणार आहे आणि परवानगी तर नाकारली तुम्हाला? परवानगी नाकारली असली तरी आम्ही तिथे मोर्चा काढणार, त्यात काही हे नाही आणि मला वाटते असं काही प्रशासन करणार नाही। दुसरी गोष्ट का शेतकरी, दिव्यांग, मजूर जे कष्टकारी लोक आहे, ज्याच्याकडे लोक कोणी पाहत नाही, ते सगळ्या जाती धर्मात आहे, तर त्या शेतकऱ्यांचे मुद्दे या व्यवस्थेनं बाजूनं ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे। मग शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं MRHSमध्ये असेल। कारण तुम्ही जर पाहिलं तर आजही गेल्या काँग्रेसच्या काळापासून तर आत्तापर्यंत राज्य सरकारनं केलेल्या शिफारस, म्हणजे ज्या भावाची शिफारस केली ते आणि केंद्रानं जाहीर केलेले भाव, याच्यामध्ये 2-3 हजाराचा क्विंटलला मागं फरक आहे। म्हणजे 15% नफासुद्धा शेतकऱ्याला आत्तापर्यंत 75व्या वर्षापर्यंत त्याला भेटला नाही, हे एक दुःख आहे। आणि मग त्याच्यातून कर्जमाफीची मागणी येते आणि कर्जमाफीमध्ये आम्ही असं म्हणतो की नेऊन चालणार नाही, तर 2 वर्ष मुद्दल आणि व्याजामध्ये 50% सवलत दिली पाहिजे। यासोबत दिव्यांगांना 6,000 रुपये महिना असेल, त्यांच्या घरकुलाचा प्रश्न असेल, अंत्योदयचा हे असेल, त्यांचे शिक्षण आणि रोजगाराचा विषय असणार। शेतमजुरांना म्हणजे तफावत कशी आहे की या देशामध्ये विषमतावाद, आर्थिक विषमतावाद कसा वाढत चालला। एका शेतकरी अपघात विमा योजना आली, पण मजूर अपघात विमा योजना नाही आहे। म्हणजे शेतकऱ्याला साप चावला तर किमान 2 लाख रुपये त्याला भेटणार, पण मजुराला चावला तर नाही भेटणार। अपघातानं त्याच गावातला मजूर मरतो तर पैसे भेटत नाही, शेतकरी मरतो तर पैसे भेटतं। तर त्या मजुरासाठी पण योजना आखली पाहिजे। तो सगळ्यात जास्त कष्ट तिथं करतायत। प्रकल्पग्रस्त ज्याची जमीन गेली, धरणामध्ये असेल, प्रकल्पामध्ये, त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याच्यासाठी योजना नाही। आमचं असं म्हणणं आहे का कष्टकरी आणि अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी आपण सरकारनं समोर आलं पाहिजे। अडचणीत असणारे लोक म्हणजे काय, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, या लोकांच्या पाठीशी सरकारनं खंबीरपणे कसं उभं राहता येईल, या सगळ्या गोष्टी। जसं आपण जर पाहिलं तर गाव स्तरावरच्या अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असेल, रोजगार सेवक असेल, होमगार्ड असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, हे सगळे गाव स्तरावर लहान जे काम करणारी मंडळी आहे, याच्या वाट्याला 10,000च्या वरती अजून काही गेलं नाही। अर्धा वेळ पगार होमगार्डचं तर 3च महिने काम भेटतं, मग नंतर त्यांना सगळं वाटोळं होऊन जातं त्यांचं। तर असं होऊ नये, ही जी विषमता आहे याला कुठंतरी तुम्हाला थांबवावं लागेल आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मुद्द्यापासून दूर करण्याचं काम, युवकांना युवकाच्या मुद्द्यापासून दूर करण्याचं काम। आज युवक आम्ही पाहतोय का आत्महत्येच्या दारावर उभा आहे, अशी वाईट अवस्था आहे। आणि युवक धोरण आणलं पण निधी काहीच नाही, म्हणजे 10 वर्षात फक्त 4च कोटी खर्च केला, त्याच्यातही 3 कोटी मोदीजी आले त्या कार्यक्रमावर खर्च झाला। अशा प्रकारची जर व्यवस्था निर्माण होत असेल तर युवक म्हणून त्याच्या हाती तुम्ही हिरवे, निळे, भगवे झेंडे देऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून हाणून पाडायचं आहे। सरकारला इशारा द्यायचा आहे, पैसे नसेल तर ही जी काही राज्यपालाचे 40-40 एकराचे बंगले आहे ते 10 एकर करा, 30 एकर घ्या ताब्यात। त्या गोदरेज आणि त्या पारशी लोकांच्या 6 लोकांजवळ जर 6,000 एकर जमीन असेल, ती ताब्यात घेतली पाहिजे। इंग्रजांकडून त्यांना बक्षीस भेटलेली जमीन आहे आणि इंग्रजांकडून बक्षीस भेटलेली म्हणजेच बेमानी करूनच भेटलेली आहे। इंग्रजांच्या सोबत होते म्हणूनच इंग्रजांनी त्यांना दिली। तर हे सगळे विषमतेच्याकडे जे दरी निर्माण होत चालली, म्हणजे गावातल्या लोकांना 1.25 लाख, शहरातल्या लोकांना 2.5 लाख, हे प्रत्येक गोष्ट याची जर आम्ही सगळे हे घेतले तर ही विषमता थांबली पाहिजे। आणि काही राजकीय लोक त्याला जाती धर्माचं वळण देऊन महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देण्याचं काम करत आहे, त्याच्यासाठी हे आंदोलन आहे। कसं स्वरूप राहील आज मोर्चाचं? किती लोक आतापासून तर खूप संख्या वाढलेली, तिथे कसं स्वरूप आहे? मला वाटतं 2 ते 3 लाखाच्या पर्यंत लोक जाईल आणि स्वतः काही लोक रेल्वेनं, काही STनं, काही स्वतः गाड्या करून येत आहे आणि त्यांना हे समजलं आहे का आपण आपल्या हक्काच्या मागणीसाठीच ठाम राहिलं पाहिजे
आणि आम्हालाही तेच वातावरण निर्माण करायचं आहे देशामध्ये का हक्काची लढाई मुद्द्यावर लढता आलं पाहिजे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद भेटेल. आमचा मोर्चा शांततेत राहील आणि निवेदन देऊन मग पुढचं काय निर्णय घ्यायचा, कसं आपण समोर जायचं ते आम्ही ठरवू. होतं तिसरी आघाडीचं तुम्ही मागे अनेकदा सांगितलेलं आहे, जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तिसरी आघाडी उभी करणार. त्या तिसरी आघाडीमध्ये फक्त बच्चू कडूच राहणार का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, MI, मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर हे सगळे राहतील का? नाही, आमची पहिली आघाडी राहील. ते विचारावर असेल, ते मुद्द्यावर असेल. कोणाला किती सीटा काय हा विषय राहणार नाही. पण आम्ही काही वेळ सरकारला देऊ इच्छिता अजूनही. तर आज आम्ही ते ठरवणार. मोर्चात आम्ही जाहीर करू का आपण काय केलं पाहिजे, कोणासोबत कसं राहिलं पाहिजे. मुद्द्यासोबत जर समेट होत असेल, मुद्दे जर आमचे निकाली लागत असेल तर मग आघाडी करण्याचं कामच राहणार नाही. आम्ही कदाचित लढणार पण नाही. पण मुद्दे जर आमचे समजून सरकारनं घेतले नाही तर मग त्याचा दणका आम्ही मात्र नक्की दाखवू. कोण कोण राहू शकते अंदाज? ते तर अजून काही निश्चित नाही. आता तुमची सध्या आंदोलनाचीच तयारी करतो आहे. नाही, पण भेट झाली असेल ना, गुप्त चर्चा? नाही, चर्चा करू तर त्या खुल्याच करू आणि खुलेआम करू. तर हे होते आमदार बच्चू कडू. सरकारला वेळ देऊ आणि सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही वेगळा पर्याय करणार, जे पर्याय सरकारला ते परवडणारा नसेल असा इशारा बच्चू कडूने दिलेला आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.